आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर मी तर सिंगल फोल्ड पेपर घेतलाय. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी बॅक पार्टची कटिंग आहे ना ती सांगते आणि नंतर फ्रंट पार्टची कटिंग कशी करायची ते सांगते. तर वेळ वाया न घालवता चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर ब्लाउजची बॅकची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचे. तर मी तर माझ्या ब्लाउजच्या अकॉर्डिंग सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ब्लाउजच्या अकॉर्डिंगनीच मेजरमेंट घ्यायचे. तर माझ्या ब्लाउजची तयार उंची 13 इंच, त्यात प्लस 1 इंच करायचे आणि 14 इंचावर मी इथं मार्किंग करते. आता इथं शोल्डरचं माप टाकायचं. तर शोल्डर आहे 5.5 इंच. मी 36 साईजसाठी बनवत आहे. तुम्ही तुमचं जी काही मेजरमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंगच माप घ्यायची. तर शोल्डर 5.5 आणि आर्महोल आहे 6 इंच. आता छातीचं माप टाकायचं. तर 36ची छाती, त्याचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई माझी. आता कमर आहे 30, तर त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी ॲड करायचे. आणि आता चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन दोन्ही जोडून घ्यायच्या. आता इथं आर्महोलचा गोलाई देताना बॅकसाठी 1.5 इंचावरून द्यायची. आणि तिथे गळा उंची ठेवते मी 2.5 इंच. गळा उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. मी इथं 9.5 इंच ठेवली आहे. आणि इथं गळ्याला गोलाकार जो आहे तो आकार देऊन घेते. आता हे सगळं मार्किंग करून झाल्यानंतर इथं काय करायचंय, आर्महोलच्या साईडनं 8 इंच खाली घ्यायचंय आणि अशा पद्धतीनं खालच्या साईडनं खाली आकार द्यायचा. आता मी हा का दिलाय ना, हा जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता ना तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आता ही मार्किंग झाल्यानंतर याची कटिंग करून घ्यायची. ही झाली आता बॅकची कटिंग. आता मी सिंगल पेपरवर केली, कपड्यावर ठेवताना डबल कपड्यावरच्या घडीवर ठेवायची. तर आता फ्रंटची कटिंग कशी करायची ते सांगते. तर मी आता दुसरा पेपर घेतला, हा पण मी सिंगलच घेतलाय. तर सगळ्यात अगोदर इकडच्या साईडनं 0.25 जेवढं मार्जिन जे आहे ना ते आय ओच्या पट्टीसाठी सोडायचं. आणि आता बॅकची उंची घेतली 14 इंच, तर फ्रंटच्या उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 15 इंचावर इथं मार्किंग करायचं. आता इथं शोल्डरसाठी माप टाकायचं. तर शोल्डर आहे 5.5 आणि आर्महोल आहे 6 इंच. आता इथं गळारुंदीचं माप टाकायचं. तर गळारुंदी मी इथं घेते 2.5 इंच. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि गळा उंची ठेवली 6 इंच. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला कुठेही ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कटमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आर्महोलमध्ये कुठेही झोळ येणार नाही, चुने येणार नाहीत. आणि इथं गोलाकार राऊंड जो आहे तो देऊन घेते. आता इथं चेस्टचं माप टाकायचं छातीचं. तर बॅक साईडसाठी टाकलं होतं 9 इंचावर, याच्यामध्ये फ्रंटमध्ये 8 इंच ॲड करायचं आहे लुजिंग. तर लुजिंग ॲड केल्यामुळे इथं 9.5 इंच घ्यायचं आहे. फ्रंटमध्ये 8 इंचाची लुजिंग ही ॲड करायचीच आहे आणि 1.5 इंच पुढं शिलाई मार्जिन. आता लुजिंग ॲड केल्यामुळे काय होईल की तुमच्या आर्महोलमध्ये कुठेही झोळ दिसणार नाही तुम्हाला बघायला आणि फिटिंग पण तुमची एकदम अशी परफेक्ट येईल. आता चेस्टचं माप टाकून झाल्यानंतर इथं शोल्डर टू अपेक्सचं माप टाकायचं. शोल्डर टू अपेक्सचं माप टाकताना इथं शोल्डरचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि अपेक्ससाठी माप टाकायचं शोल्डर टू अपेक्सचं. तर तुमचं जेवढं शोल्डर टू अपेक्स त्याच्यामध्ये 8 इंच प्लस करायचं. तर आता माझं इथं शोल्डर टू अपेक्सचे 10 इंच, त्यात 8 इंच प्लस करते. तर 10.5 इंचावर मी इथं मार्किंग करते. आता 10.5 इंचावर इथं मार्किंग केल्यानंतर अपेक्स टू अपेक्सचं माप टाकायचं. तर माझं अपेक्स टू अपेक्स 7.5 त्याचा अर्धा दिलं तर इथे 4 इंच. त्यात 0.25 जेवढं मार्जिन ॲड करायचं म्हणजे बरोबर येते इथं 4 इंच. तर इथं 4 इंचावर इथं मी मार्किंग करते. आता हे मार्किंग केल्यानंतर खाली 8 इंच कमी करायचे. तर 8 इंच कमी केल्यानंतर इथे 3.5 इंच आणि आता अशा पद्धतीने इथं क्रॉस जे आहे ना ते जोडून घ्यायचं. एक क्रॉस जोडल्याच्या नंतर इथं 2 इंचासाठी इथं प्रिन्सेस कटसाठी आकार द्यायचा आहे आणि हे पण असं क्रॉस इथं जोडून घ्यायचं. आता हे जोडल्यानंतर आपल्याला खाली वेस्टचं माप टाकायचं आहे. तर इथं हा जो पॉईंट आहे हा शिलाईमध्ये इथं कव्हर करायचा. तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि तुमची जेवढी कमर येते त्याचा चौथा भाग करायचा आहे
तर माझी इथं ब्लाऊजची कमर 30 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. आता चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन दोन्ही जोडून घ्यायच्या. आता हे जसं शिलाई मार्जिन मध्ये कव्हर केलं तसंच इथं पण आपल्याला आर्मोलला शिलाई मार्जिन मध्ये कव्हर करायचं. तर आता ही जी चेस्टची लाईन आहे ना, इथून पुढे मी 1.5 इंचावर एक मार्किंग करते. आता तुम्ही जर 38 पेक्षा जास्त साईजसाठी बनवत असाल तर ही मार्किंग जी आहे तुम्हाला 1.25 इंचावर करायची. आता मी 38 पेक्षा कमी बनवते म्हणून मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केले. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इथं क्रॉस जोडून घ्यायचं. इथं 1 इंचावरून जो गोलाकार आहे ना आपला चेस्टचा तो अगोदर देऊन घ्यायचा. हे जोडल्याच्या नंतर काय करायचं, इथं 1 इंच अगदी अशा पद्धतीने मार्किंग करायची आणि याला पण गोलाकारमध्ये जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे जोडल्याच्या नंतर हे जे पॉईंट आहे ना इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. तर हे किती 6 इंच आहे, त्याच पद्धतीने इथं पण 6 इंचावर घ्यायचं आणि इकडच्या साईडनं अर्धा इंच खाली घ्यायचं. तर आता हा झाला इथं नवीन आर्म होल तयार झाला इथं. तर हा झाला इथं नवीन आर्म होल तयार. आता ज्या पद्धतीने वरचं मोजलं ना त्याच पद्धतीने खालचं पण इथं मोजून घ्यायचं. तर किती आहे बघा 4.6 आहे, तर इथं पण 4.6च घ्यायचं आणि इकडच्या साईडनं 1 इंच वरती घ्यायचं आणि इकडच्या साईडनं पण 1 इंच वरती घ्यायचं. हे झाल्यानंतर इथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर इथं एक रेषा जेवढं आतमध्ये जायचं आणि बाकी मग इथं गोलाकार देते खालच्या लाईनला ऍड करायचं अशा पद्धतीने. तर हा झाला इथं प्रिन्सेस कटचा शेप. आता काय करायचं, इथून 0.25 जेवढं मार्जिन शिलाईमध्ये कव्हर होईल आणि इकडून 0.25 जेवढं मार्जिन ज्या शिलाईमध्ये कव्हर होईल त्याच्यामुळे इकडच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं. तर बघा आता माझी फिटिंगची जी लाईन आहे ना ती एकदम अशी बरोबर आली इथे. आता याची कटिंग करून घ्यायची. इथे एवढे एक्स्ट्रा सोडायचं. आता इकडच्या साईडला जर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा नाही घेतलं तर तुमचा बॅक पार्ट मोठा होईल आणि फ्रंट पार्ट छोटा होईल, म्हणून अर्धा इंच वाढवून घ्यायचंच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.